ते म्हणतात येस आमचं ईव्हीएम सरकार आहे, पण ते एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन, महाराष्ट्र, मशीन, एव्हरी वोट फॉर मशीन असं आहे ते. उद्धव साहेब बीड आणि परभणी अजूनही अशांतता आहे, संवेदनशील विषय त्याच्याबद्दल खरं म्हणजे सभागृहात आता आम्ही विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मग सभापती महोदयाने सांगितलं, कारण कोणी उठून उत्तर देत होतं, काय जबाबदारी कोणाला आहे की नाही, गांभीर्य कोणाला आहे की नाही, आणि ते तशी उत्तर आम्हाला ऐकायची नाहीयेत. आणि म्हणून आम्ही तो विषय मांडल्यानंतर मग सभापती महोदयांना सांगावं लागलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित करते. आता बघू मुख्यमंत्री येतील सभागृहात, पण त्याच्या पुढे जाऊन की आता एवढे दिवस झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उत्तर देणार असतील तर तिकडे कारवाई कधी होणार. आमचे विरोधी पक्षनेते आमदारच तिकडे जाऊन आले, त्या कुटुंबियांना पण भेटून आले, पण अजूनही त्या लोकांना न्याय मिळत नाहीये. आणि न्याय मिळणं ही घटना घडल्यानंतरची गोष्ट असते, मुळात ही घटना घडू कशी शकली आणि त्याच्यावरती सरकार काय करणार आहे. बोलतो माळगी नगर एरियात नागपूरचा हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, परंतु माळगी नगर एरियात जो आपला शिवसैनिक म्हणून जो आहे मुन्ना तिवारी, हा महानुभाव पंथाच्या मंदिरावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो. मुन्ना नाही, मला नाही माहिती काय. वन नेशन वन इलेक्शनच्या बद्दल आता सध्या देशात जे काय चाललेले ते सगळे विषय, जसं अदानी आहे, इतर काही गोष्टी आहेत, ह्याच्यावरनं दिशाभूल किंवा लक्ष भरकटवण्यासाठी हा विषय आणला जातोय. वन नेशन वन इलेक्शनच्या आधी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक झाली पाहिजे. आणि माझं तर मत सरळ आहे की निवडणूक आयुक्त सुद्धा निवडणुकीतून निवडले गेले पाहिजेत. कारण निवडणूक आयुक्त हे नेमले जाणार असतील आणि ते जर का आम्हाला निवडणुकीचे कायदे शिकवणार असतील तर ती प्रथा योग्य नाही. आणि अशा व्यक्तीच्या आधिपत्याखाली वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्तांना सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून त्याने निवडण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. मग कोणाची मतं घ्यायची, कशी घ्यायची हे ठरवावी लागेल, पण निवडणूक आयुक्त सुद्धा मुळामध्ये निवडून आला पाहिजे आणि तरच त्याला निवडणूक आयुक्त मानलं गेलं पाहिजे. आणि ही जी काही शंका आहे, एकदा जर का यांना वाटत असेल की एव्हरी वोट फॉर अमुक एव्हरी वोट, मग तुम्ही का बॅलेट पेपरवरती एका साध्या गावाचं मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला तुम्ही का घाबरता? जर का सगळ्यांनी मतं तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रासाठी दिले, अमुक दिले, तमुक दिले, मग तीच मतं त्या बॅलेट पेपरने येतील ना. आता काय होतंय की ईव्हीएम मध्ये मी काही टेक्निकल असं काही हे नाहीये, तज्ञ नाहीये, परंतु पूर्वी मी बॅलेट पेपरवरती मतदान केलेलं आहे, आपल्यापैकी काही जणांनी केलेलं असेल. लोकशाहीमध्ये मी मत कोणाला देतो आहे आणि माझं मत कुठे जाते हे शेवटपर्यंत मला कळलंच पाहिजे. तो अधिकार आता माझा हिरावून घेतलेला आहे. कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये बॅलेट पेपरवरती मी जेव्हा शिक्का मारायचो तेव्हा मला कळायचं की मी या व्यक्तीला या निशाणीवरती शिक्का मारलाय आणि तशीच घडी पडून ती बॅलेट पेपरमध्ये जायची. आता मी बटन जरूर दाबतोय, दिवा नक्की लागतोय, ती मला एखाद्या झू मध्ये दाखवत तशी माझी रिसीट दाखवता तुम्ही, ती कुठे जाते ती कळत नाही, ती मोजली जात नाही. आणि मत रजिस्टर कुठे झाले, कारण मत ते मोजलं जाते, व्हीव्हीपॅटच्या रिसिटीवरचं मत मोजलं जात नाहीये, त्याच्यामुळे ते मत कुठे नोंदलं गेले हे मला कळत नाहीये. त्याच्यामुळे एक मिनिट, त्याच्यामुळे मुळामध्ये मला असं वाटतं की लोकशाही किंवा मतदानाची प्रक्रिया आहे ही पारदर्शक असली पाहिजे. आणि ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन वन इलेक्शन होता कामा नये. कारण आता जे काय महाराष्ट्रात घडलंय ते महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही. आणि हे पटलेलं नसताना त्याच्या डोक्यावरती निवडणुका अशा पद्धतीने लादू शकल्या जात नाहीत.